हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपला एक सबस्क्रायबर विचारतो, मॅडम मला कशातच सक्सेस मिळत नाहीये. बरेच उद्योग करून बघितले मी, काय करू? बरेच वेळेला बऱ्याच लोकांना असं वाटते, हो मला मिळत नाही सक्सेस, माझे नशिबातच नाही का काय, असं म्हणायला लागतात. पण बाळानं असं काही नाही. आता तुम्ही एखाद्या झाडाकडे बघता, झाड हिरवंगार आहे. पाणी तुम्ही मुळाला घालता का पानांना घालता? मुळांना घालता ना. म्हणजे झाड आपल्याला हिरवंगार असायला मुळं, रूट्स ती स्ट्रॉंग असायला पाहिजे. कित्येक वेळा आपण म्हणतो नाही हो, हे नवीन सत्य आहे. सत्यात नवीन आणि जुना आहे का? नाही. सत्य हे सत्य आहे. आता कुठलीही गोष्ट, आता मी किती चांगल्या गोष्टी सांगत असते, 100 लोक ऐकत असली की 100 लोक फॉलो करतील का? नाही. त्यातली 10 लोक फॉलो करणार. हे सत्य आहे, हे आपल्याला एक्सेप्ट करायला पाहिजे. आता मुळात काय आहे बघा, कुठलंही प्रोफेशन घ्या तुम्ही, डॉक्टर्स असतात, इंजिनियर्स असतात, लॉयर असतात, काही CS असतात. आता तुम्ही तुमचे ईमेलमध्ये लिहिलेलं नाही आहे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, त्यामुळे मी जनरली बोलतीये. आता कुठलाही, फॉर एक्झाम्पल, एक डॉक्टर सक्सेसफुल व्हायला किती वर्ष लागतात? का MBBSला ॲडमिशन घेतला की लगेचच तो डॉक्टर होतो? नाही. त्याला जवळपास शिकायला एक 6 वर्ष, 5.5 का 6, पुढे प्रॅक्टिस तर आहे म्हणून त्याला व्यवस्थितपणे उभं राहायला एक उत्तम डॉक्टर म्हणून कमीत कमी 10 वर्ष लागतील. एम आय राईट? आता एखादा CA, मला वाटते 5 वर्ष तरी लागतात. तसंच लॉयर्स किंवा MBA, काही म्हणा, हे सगळं त्यांना आधी शिकावं लागते, एज्युकेशन घ्यावं लागते. प्रत्येक वर्षी परीक्षा असतात, 1-1.5 वर्षांना, काही त्या कोर्सप्रमाणे. मग त्यांना तेवढं करून चालते का? नाही. एक्सपिरियन्स घ्यावं लागते. मग ते कामाचे काही एथिक्स असतात, मॉरल्स असतात, रूल्स असतात, नियम असतात, हे शिकावे लागतात. त्याचे शिवाय हे सगळं करून तुम्ही प्रॅक्टिस करायला लागल्यावरही तुम्हाला बरेच प्रॉब्लेम येत असतील, तेव्हा तुम्ही ते प्रॉब्लेम्स किंवा चॅलेंजेस म्हणा, त्याचे एगेन्स्ट फाईट आउट करावं लागते. त्यामुळे कुठलाही अगदी इझिली होत नाही. तुम्हाला आज टॉपला असणारा यश मिळवलेला माणूस दिसेल, पण त्याचे मागे त्यानं घेतलेली मेहनत आपल्याला दिसत नाहीये. आपण काय करतो माहितीये का? आपण सिरियसली घेत नाही किंवा जरा करतो, सोडून देतो. तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगते, म्हणजे तुम्हाला कळेल. एकदा काय झालं, एका कांदे चोराला पकडलं गेलं. कांदे महाग होते तेव्हा, 100-150 रुपये, 200 रुपये किलो झालेले होते. तेव्हा त्यांना कांदे चोरलेले होते एका मोठे गोदाममधनं. ही कॉइन स्टोरी आहे, मॉरल स्टोरी म्हणून वापरली गेलेली आहे. त्या चोराला पकडलं गेलं तेव्हा त्याला नेऊन सम्राटासमोर उभं केले.
तसं सम्राटानं सगळं ऐकून घेतला. मग त्याला म्हणाला, तुला मी 3 शिक्षा सांगतो, त्यातली कुठली शिक्षा तुला हवी आहे सांग, ती तुला देईल. पहिला म्हणाला, तू 100 कांदे खायला पाहिजेस, ते तुला सोडतो. दुसरं, तुला 100 फटके खावे लागतील. मार तुला खायचा तयार असली की 100 फटके घे, चालेल. नाही, तिसरं, तू 100 सुवर्ण मुद्रा द्यायला पाहिजेस, ट्रेजरीला भरायला पाहिजेस. तुला कुठला हवं तर कर. तो पहिल्यांदा म्हणाला, नाही, मी 100 कांदे खातो. खायला लागला, 98 खाल्ले. मग म्हणाला, आता नाही. बाकीचे म्हणाला, अरे 2 तरी आहेत कांदे खायचे, खाऊन टाक तेवढे. ते नाही, मला शक्यच नाही, त्याच्याऐवजी मला 100 फटके द्या म्हणाला. मग मार खायला लागला, 99 फटके खाल्ले. आता म्हणाला, आता बिलकुल मारू नका, मला सहनच होणार नाही, मी मरूनच जाणार. ह्याच्यापेक्षा मी 100 सुवर्णमुद्रा भरतो. हो म्हणाले. मग त्यानं 100 सुवर्णमुद्रा भरल्या आणि गेला, सुटला. आपले बरेच लोकांचं असंच होते. करतो म्हणायचं, हे करायचं, थोडं सोडायचं, जायचं, तर नाही, दुसरं गेलं, सोडला. जिद्द पाहिजे. कुठलाही करताना जिद्द पाहिजे. आणि तुम्ही डिटेलमध्ये कुठले उद्योग केला त्याचाही उल्लेख केलेला नाहीये. तुम्ही कुठले उद्योग केला, तुमचं शिक्षण काय आहे, तुमचं काय एक्सपिरियन्स आहे, हे पण तुम्ही लिहिलं असता तर मला आणि विस्तारानं बोलता आलं असतं, टू द पॉइंट. त्यामुळे हे पण आपण बरेच लोक करतो. हे चालू केलं, सोडलं, तर चालू केलं, तर सोडलं. आपण असं करायचं नाही. जिद्दीनं करायचं. कुठल्या गोष्टीत ओव्हरनाईट सक्सेस मिळत नाहीत. कुठलीही गोष्ट असू देत, त्याला आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करावी लागते. इन द बिगिनिंग लोक तुम्हाला, म्हणजे हायर इवन ऑफिसमध्ये सुद्धा, तुम्हाला एकदम टॉपला जाता नाही येत. तुमचं काम असं आहे, अमुक आहे. तुमचे हायर ऑफिसर्स तुम्हाला काही बोलतील, तुम्हाला तुच्छतेने वागवतील, किंवा तुम्ही स्वतःचं करत असला तरी तसं तुम्हाला कित्येक वेळेला अपयशाला तोंड द्यावं लागते, लोकांचं ऐकून घ्यावं लागते. हे सगळं असते. हे सगळ्यातनं जाऊनच पुढे होते. अहो, सोन्याचे दागिने बनवतात, इझिली दागिने बनतात का? नाही. इन द सेम वे कुठलाही उद्योग करताना आधी नीट समजून घ्या, मुळापासून समजून घ्या. मग जिद्द ठेवा. लगेच आज चालू केलं, उद्याला मला हे यश मिळावं म्हटलं की नाही मिळणार. जरा पेशन्स ठेवा. कमीत कमी 4-5 वर्ष तरी करा, तेव्हा तुम्ही ते तरबेज होता. एकदम होत नाही. कोणी कुठल्याच उद्योगात होत नाहीये. त्यामुळे काही करायचं तरी त्यातलं पहिलं आपण ज्ञान मिळवायला पाहिजे ते त्यातले स्किल्ड लोकांकडे कामाला जावा. पगार कमी दिले तरी चालेल, नाही दिले तरी चालेल. समजून घ्या, तर मग तो उद्योग करा. बघा, तुम्हाला यश मिळते, 100% यश मिळते. आणि तुम्ही माझा फोन नंबर किंवा पत्ता विचारले, येणार भेटायला, येऊ शकता, वेलकम केव्हाही. पण मी सोशल मीडियावर तुम्हाला माझं नंबर पत्ता देऊ शकत नाही. पाहिजे ते तुम्ही तुमचा फोन नंबर द्या मला, मी तुम्हाला फोन करते.
पण मी माझं नंबर सोशल मीडियावर शेअर करू शकत नाही. तुम्ही कधी, मी वेलकम करते तुम्हाला, घरी या, आधी फोन करून विचारलेलं बरं का, म्हणजे तुम्ही आलात मी इथे नाही असं होता कामा नये. भेटू, पण तुम्हाला पेशन्स घ्यायला पाहिजे. मी असला तरी मी काही जादूची छडी नाहीये असं फिरवला आणि लगेच उद्यापासून तुम्ही लागलात. अहो, कामाला जाताना पहिल्यांदा नको वाटत असते लोकांना, दिवसभर 10 ते 6 बसायचं, कोण सांगणार. हां, त्यामुळे पहिल्यांदा वाटते, पण कुठलाही तुम्ही करता तर नक्की तुम्ही एकदा ठरवल्यावर कंटिन्युअसली विथ पेशन्स करायला पाहिजे, तेव्हाची यश मिळणार आहे, हे मात्र नक्की. विश यू ऑल द बेस्ट. हॅव ए गुड डे.